सातारा जिल्हा कारागृहातील बंदींना त्यांच्या गुन्ह्यांबाबतची सर्वतोपरी माहिती मिळण्यासाठी किओस्क सिस्टीम सातारा कारागृहात कार्यान्वित करण्यात आलेली आहे। या किओस्क सिस्टीमचे उद्घाटन सातारा जिल्हा न्यायालयातील जिल्हा न्यायाधीश श्रीमती कमला बोरा यांच्या हस्ते करण्यात आले। या किओस्क सिस्टीमद्वारे बंदींना ते कारागृहात कोणत्या गुन्ह्यात आले, त्यांना अटक केव्हा झाली, कारागृहात दाखल केव्हा झाले, त्यांच्यावर कोणत्या पोलीस स्टेशनचा गुन्हा आहे, कोणत्या पोलीस स्टेशनचे किती गुन्हे त्यांच्यावर आहेत, त्यांच्याजवळ त्यांच्या अकाउंटला खासगी रक्कम किती आहे, किती खर्च झाला, न्यायालयाची मागील कोर्ट पेशीची तारीख काय होती, तसेच न्यायालयाची पुढील कोर्ट पेशीची तारीख काय असेल, याबाबतची सर्व माहिती या किओस्क सिस्टीमद्वारे बंदींना मिळणार आहे। यावेळी कारागृह अधीक्षक श्यामकांत शेंडगे यांच्यासह कारागृहातील अधिकारी उपस्थित होते। आज सातारा जिल्हा कारागृह येथे माननीय जिल्हा न्यायाधीश सन्माननीय कमला बोरा मॅडम यांच्या हस्ते किओस्क सिस्टीमचं उद्घाटन झालेलं आहे। आणि या किओस्क सिस्टीममुळे बंद्यांना कारागृहामध्ये त्यांची असलेली PPCची माहिती, त्यांच्यावर असलेल्या केसेसची माहिती, त्यांच्यावर असलेल्या जे गुन्हे इतर ताबे गेलेले आहेत त्याबाबतची माहिती, त्यांना नातेवाईक जे मुलाखतीसाठी आले होते त्याबाबतची माहिती, तसेच न्यायालयाच्या पुढील तारखा, कोर्ट पेशीच्या तारखा, या सगळ्यांची माहिती त्यांना आता स्वतः त्यांच्या एका थंब इम्प्रेशननी त्यांना मिळणार आहे। तशी सिस्टीम आपली इथे लॉन्च झालेली आहे। माननीय मुख्यालय आणि माननीय उपमुख्यालयाच्या आदेशाने, सहकार्याने ही सगळी सिस्टीम बंद्यांसाठी उभी करण्यात आलेली आहे। आणि कारागृह प्रशासन नेहमीच बंद्यांच्या सुधारणा आणि पुनर्वसनासाठी एक मोलाची कामगिरी बजावत असते आणि हा त्याचाच एक भाग आहे। त्यामुळे आम्हाला देखील खूप आनंद होत आहे। बंद्यांपर्यंत ह्या सगळ्या आधुनिक सोयी सुविधा आम्ही पुरवत आहोत आणि याला माननीय न्यायालयाकडून देखील खूप मोलाचं सहकार्य लाभत आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।